नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत आर्टिकलचे प्रकार। आपले काइंड्स ऑफ आर्टिकल दोन प्रकार आहेत। पहिला आहे इंडिपेंडेंट म्हणजेच अनिश्चित उपपद आहे ए एन। दुसरा आहे डेफिनेट जे आहे निश्चित उपपद आहे आपलं द। तर आर्टिकल्स म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो। उपपदे सुद्धा नामाबद्दल अधिक माहिती सांगतात, म्हणून ती सुद्धा विशेषण आहेत। त्यांना डिटर्मिनर असे सुद्धा म्हणतात। दॅटपासून दची निर्मिती झाली आहे। आता दॅटपासून दची निर्मिती झाली आहे आणि वनपासून ए एनची निर्मिती झाली आहे आणि वनपासून ए एनची निर्मिती झाली आहे। ए एनचा अर्थ एक असा होतो। यांचा अर्थ काय होतो? एक असा होतो। म्हणून कोणतेही अनिश्चित एकवचनी नाम असेल तर उच्चारानुसार ए एन वापर होतो। आता जे अनिश्चित एकवचनी जर नाम असेल तर त्याचा उच्चार कसा होतो? ए एनचा वापर होतो। उच्चारानुसार आपल्याला ए एनचा वापर करायचा आहे। आणि विशेषण नामे निश्चितशी संबंधित आहेत, म्हणून त्यापूर्वी उपपद वापरले जात नाही। सामान्य नाम हे तसे गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांसाठी असते, म्हणून त्यातील एक अर्थाने ए एनचा वापरतात। परंतु हेच नाम निश्चितशी जोडल्यास त्यापूर्वी द वापरतात। आणि षष्टीचा संबंध निश्चितीशी आहे। त्याचबरोबर दर्शक विशेषणे, विभाजक विशेषणे व उपपदाप्रमाणेच कार्य करतात, म्हणून उपपदे व ही विशेषणे एकत्र वापरली जात नाहीत। तर आता आपण बघूया यूज ऑफ ए एन। तर जो ए एनचा यूज आहे, वापर आहे, तो कसा होतो ते आता आपण बघूया। तर ज्या एकवचनी सामान्य नामाचा प्रथमच एक अनिश्चित घटक म्हणून उल्लेख केला जातो। जे एकवचनी सामान्य नामाचा जो प्रथम एक अनिश्चित घटक म्हणून आपण उल्लेख केला जातो, त्यांच्या उच्चारांशी सुरुवात स्वराप्रमाणे होत असेल तर एन वापरतात। जर त्यांच्या उच्चारांशी सुरुवात जर स्वराप्रमाणे होत असेल तर एन वापरतात, परंतु व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए वापरतात। नामापूर्वी विशेषण आल्यास उपपद जरी नामांसाठी असले तरी ते विशेषणाच्या उच्चारावरून ठरते। आता जर नामापूर्वी जर विशेषण जर आल्यास तर उपपद जरी नामासाठी असेल तरी ते विशेषणाच्या उच्चारावरूनच ठरते। आता एक्झाम्पलमध्ये बघूया। फर्स्ट आहे आय सॉ अ मॅन, सेकंड आहे ही एट एन ॲपल। तर इथे जे आपला सॉ अ मॅनला आपण हे वापरला, इथे ही एट एन ॲपल। थर्ड आहे सी इज अ ब्युटिफुल गर्ल। फोर्थ आहे सी इज अन एक्स्ट्रीमली ब्युटिफुल गर्ल। यानुसार तर काही जो स्वरांचा उच्चार आहे व्यंजनासारखा होतो, तर काही व्यंजनांचा उच्चार स्वरांसारखा होतो। आता काय बोलले आपण की स्वरांचा जो उच्चार आहे तो व्यंजनासारखा आणि व्यंजनांचा जो उच्चार आहे तो स्वरांसारखा होतो। त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी जे खालीलप्रमाणे आपण आता एक चार्ट बघूया की ए एनचा वापर कसा करायचा। आता ओवेल बघूया। तर पहिलं येईल आपला ए, तर स्वर आणि उच्चार येईल ए आणि उपपद येईल आपलं एन। सेकंड येईल आपला ई, तर उच्चार येईल ई आणि नंतर आपलं जे उपपद आहे ते येईल आपलं एन। थर्ड येईल आय, तर स्वर येईल आपला आय आणि उपपद येईल एन। फोर्थ येईल आपलं ओ, स्वर येईल ओ आणि उपपद येईल एन। यू स्वर येईल आणि उपपद येईल ए। यानुसार जो ओवेल्स म्हणजे हा जो चार्ट आहे आपण ओवेलचा हा आपल्याला बघून घ्यायचा आहे की उच्चार आणि उपपद काय होतात। तर आता आपण एक्झाम्पलमध्ये बघूया। जसं येईल ॲन ॲपल, ॲन ॲन्ट, ॲन एलिफंट, ॲन एग्स, ॲन इंक बॉटल, ॲन ऑरेंज, ॲन ओनियन, अ 1 रुपीज नोट, अ 1 एड गोल्ड, ॲन अम्ब्रेला, अ युनियन, अ युनिव्हर्सिटी, अ युनिट, अ युरोपियन। यानुसार तर आता व्यंजन आणि उच्चार आणि उपपद हे बघूया। आता पहिले व्यंजन जर आहे एच, तर उच्चार येईल आपला ए ऑ आ आणि उपपद येईल एन। आता व्यंजन एच आहे तर आपला उच्चार येईल हा हो हे है आणि उपपद येईल ए। तर आता एक्झाम्पल बघूया त्याचे कसे उच्चार आणि उपपद येईल। तर एन हॉवर्स, एन हॉनेस्ट मॅन, एन हेअर, अ हॉटेल, अ हँड, अ हेअर। यानुसार
आता सेकंड नंबरचं जे आहे आपलं ते विशेषणापूर्वी एन वापरल्यास आपल्याला त्याचा समान गुणधर्म दाखवण्यासाठी सामान्यप्रमाणे उपयोग होतो. आता जर एन वापरल्यास तर त्याचा जो समान गुणधर्म दाखवण्यासाठी आपल्याला सामान्य नामाप्रमाणेच उपयोग होतो. असे नाम विशिष्ट स्थळाशी वेळेशी जोडल्यास एन ऐवजी आपल्याला द वापरायचे. तर कसं एक्झाम्पलमध्ये बघूया. ही इज अ न्यूटन म्हणजे एक महान शास्त्रज्ञ. सेकंड आहे ही इज अ न्यूटन ऑफ इंडिया यानुसार. थर्ड बघूया की पदवीधर अर्थाने पदवीच्या उच्चारांची सुरुवात स्वराने होत असेल तर ॲन वापरावे. आता जर पदवीधर अर्थाने पदवीच्या उच्चाराची जर सुरुवात स्वराने होत असेल तर आपल्याला ॲन वापरायचं आहे, परंतु व्यंजनाप्रमाणे जर होत असेल तर आपल्याला ए वापरायचं आहे. हे आता आपण ज्या पदव्या आहेत ते बघूया. जसे ॲन MA BA and MBBS and MSc and MCom BCom and LLB एक्सेट्रा यानुसार आपल्याला व्यंजनांचा आणि स्वरांचा वापर आपल्याला करायचा आहे. आता एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आहे मिस्टर जाधव इज ॲन SP, परंतु जे विशिष्ट स्थळाशी जोडले द वापरावे. जर विशिष्ट स्थळाशी जर जोडले तर आपल्याला द वापरायचं आहे. जसे मिस्टर जाधव इज द SP ऑफ द पुणे डिस्ट्रिक्ट यानुसार. थर्ड बघूया. ईच आणि एव्हरीचं आपल्याला अशा प्रत्येक अर्थाने सुद्धा एन वापरतात. ईच आणि एव्हरी याच्या अर्थाने सुद्धा आपल्याला एन वापरतात. तर एक्झाम्पलमध्ये बघूया. मनोहर व्हिजिट माय होम वन्स अ वीक यानुसार. फोर्थ आहे एचा उपयोग ज्यासारख्या अर्थाने सुद्धा केला जातो. आता एचा जो उपयोग आहे आपल्याला तो ज्यासारख्या अर्थाने सुद्धा केला जातो. तर एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आहे बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर म्हणजे सारखेच पंख असणारे पक्षी एकत्र राहतात. जे सारखेच पंख असणारे पक्षी एकत्र राहतात. तर याचा आपण याचा जो उपयोग आहे सारखेच अर्थाने सुद्धा आपण केलेला आहे इथे. फिफ्थ नंबर आहे की काही प्रसंगी मोस्टचा वापर व्हेरी म्हणजे खूप अर्थाने केला जातो. आता कुठं काय होतं की आपण मोस्टचा वापर जो आहे व्हेरी या अर्थाने म्हणजे खूप अर्थाने सुद्धा केला जातो. तेव्हा द ऐवजी आपल्याला ए वापरायचं आहे, परंतु तुलना करताना मात्र द वापरतात. द ऐवजी ए वापरायचं आहे, पण जर तुलना करायची असेल तर द वापरतात. आता एक्झाम्पलमध्ये बघूया. ही इज अ मोस्ट हँडसम बॉय यानुसार. सेकंड ही इज द मोस्ट हँडसम बॉय इन द क्लास यानुसार. आता एन कुठे वापरू नये. आता एन आपल्याला कुठे नाही वापरायचे ते आपण बघूया. कुठे वापरायचं हे बघितलं, आता कुठे नाही वापरायचं ते आपण बघूया. आता एनचा वापर अनेकवचनी नामे, पदार्थवाचक नामे, संकेत मोजता न येणारी नामे, भाववाचक नामे, विशेषणा नामे यांच्यापूर्वी करणे टाळावे. आता एनचा वापर जो आहे आपल्याला तो अनेकवचनी नामे, पदार्थवाचक, संकेत मोजता न येणारे, भाववाचक नामे या विशेषणाच्या पूर्वी आपल्याला टाळायचं आहे. परंतु प्रिटी, जॉब, हरी, शेम, वंडर, सरप्राईज, हेन्स या भाववाचक नामापूर्वी आपल्याला ए उपपद वापरतात. याच्यापुढे आपल्याला ए वापरलं तरी चालतं. एक्झाम्पलमध्ये बघूया. जसं इट इज अ टी. सेकंड आहे ही गॉट अ जॉब यानुसार. थर्ड इट्स इज अ सरप्राईज. आता आपण ए यांचा उपयोग कुठे नाही करायचा ते बघितलं. आता आपण बघूया यूज ऑफ त्याचा जो उपयोग आहे तो कसा आपल्याला करायचा आहे. जसे व्यंजनाने सुरू होणार नाम असेल तर त्यापूर्वी दचा उच्चार द असा करतात, तर स्वराने सुरू होणाऱ्या नामापूर्वी दी असा केला जातो. आता दचा जो उपयोग आहे आपल्याला ते नाम असेल तर त्यापूर्वी दचा उच्चार दच असा करतात आणि स्वरांनी जर सुरू होणार असेल तर नामापूर्वी तर आपण दी असा केला जातो. परंतु तो जोर देताना मात्र दोन्ही नामापूर्वी दी असा उच्चार केला जातो. जर जोर देऊन आपण बोललं तर दोन्ही जे नामापूर्वी आहे तो उपयोग आपण दी असा उच्चार आपण करतो. जसे की नद्या, समुद्र, उपसागर, खाडी, बेट्स, समूह, पर्वतरांगा, वाळवंट, मोठी वर्तमानपत्रे, विमाने, जहाजे, कॅनॉल, रेल्वे, सुपरलेटिव्ह डिग्री, प्रसिद्ध पुस्तके, धर्मग्रंथ, दीक्षा, जगातील एकमेव गोष्टींच्या नामापूर्वी द उपपद आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे वापरतात. या सर्व गोष्टींपुढे आपल्याला द आपल्याला उपपद वापरतात. जसे द गोदावरी, द गंगा, द हिमालया, द अल्प्स, द सन, द अर्थ यानुसार. द ताजमहाल, द रामायणा, द बायबल, द ईस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द लोकमत टाइम्स यानुसार. आता एखाद्या
सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा करावयाचा झाला त्यापूर्वी द हे उपपद वापरतात. आता जर सामान्य नामाचा उल्लेख आपल्याला पुन्हा जर करायचा झाला तर त्यापूर्वी आपल्याला द उपपद वापरतात. जसे की एक्झाम्पल बघूया. आय सॉ अ बॉय, द बॉय वॉज मॅड. आता आपल्याला जो उपयोग आहे पुन्हा करायचा आहे म्हणून आपण इथे द वापरलेला आहे. द बॉय वॉज मॅड यानुसार. आता थर्ड आहे धर्माच्या नामापूर्वी द वापरतात. जसे की द हिंदू, द मुस्लिम एक्सेट्रा. आता धर्माचं जर नाव असेल त्याच्यापुढे आपल्याला द वापरायचं आहे. आता फोर्थ नंबर बघूया. पहिल्या वाक्यातील नामाबद्दल गौण वाक्य अधिक माहिती सांगत असेल. आता जर पहिल्या नामाबद्दल गौण वाक्य जर अधिक माहिती जर सांगत असेल तर अशा पहिल्या वाक्यातील नामापुढे द वापरतात. अशी वाक्य प्रामुख्याने हो, होम, होज, दॅटने जोडलेली असतात. जसे की एक्झाम्पलमध्ये बघूया. आय मेट द पर्सन हू डिफिटेड मी इन द इलेक्शन. यानुसार जे आहे आपण आर्टिकल्सचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते एकदम सोप्या भाषेमध्ये आपण बघितलेलं आहे. तर हे झाले आपले सर्व आर्टिकल्स आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. तर हे जे आर्टिकल्स आहे ते एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जर आपला व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद.